फ्रायडे तुझी लेकरं ना 2 दिवसाला चायनीज पदार्थांचा जर हट्ट करत असतील, ते पिझ्झा बर्गर न्यूडल्स ते सटरबटर असते बघ, त्याचा जर हट्ट करत असते ना, पहिला त्यांच्या कानाखाली 2 धपाटा दे माझ्यातर्फे बरं का, माऊतर्फे म्हणून सांग. आणि त्याच्यानंतर हे त्यांना का नाही असा मिक्स पिठाचा धपाटा पौष्टिक असा खाऊ घाल बघ. काय माहिती आहे का, आपल्या लेकरांना पिझ्झा बर्गर खायला चव लागतंय ग थोड्या वेळापुरतं, पण शरीराला लय हानिकारक आहे. आणि आपल्या हातून पैसे घालून आपल्या लेकरांना कशाला आजाराला आमंत्रण द्यायचं. आणि कुणी त्या चायनाला गेलं की बघ तसले सटरपटर पदार्थ तेवढं खायला शिकलेत. तिथलं शिकाव किती, नद्या किती स्वच्छ ठेवते ती, आपली आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ ठेवते हे नाही शिकले बरं का. कुठं जायचं बस घाण करून यायचं, कुठं जायचं हॉस्पिटल घाण करून यायचं, नद्या मंदिरात जायचं नद्या घाण करून यायचं. असलं मत तर शिकलेत बरं का आपले भारतातले लोक. चांगलं काय शिकत नाही दुसऱ्या देशाकडून, फक्त त्यांचं सटरबटर काय ना ते थोडं शिकून येतात. तर का नाही ते जाऊ दे सोड बाई. आपण आपले महाराष्ट्रातले पौष्टिक पदार्थ आपण जे लहानपणी खाल्लो का नाही तेच मुलांना आपल्या सवय लावायचं. म्हणजे काय माहिती आहे का, धपाटे एवढे खमंग पौष्टिक असते तर, आणि मुलांना का नाही तोंडाला चव पण येते. त्याच्यासाठी ते काय तसलं सटर बटर मागणार बी नाही. धपाटेमध्ये किती खमंग असते. आता रेसिपी तुला सांगायचं विसरून गेलो, सांगायच्या नादात. थोडं बघून कर बघ. रेसिपी आवडलीच तर